श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपल्या शरीरामध्ये शक्ती ही साठलेल्या स्वरूपामध्ये असते, ज्याला आपण रिझर्व स्ट्रेंथ असं म्हणतो. ती प्रचंड प्रमाणामध्ये असते. आपण आपल्या शरीराची शक्ती विशेष अशी वापरतच नाही, पण जर आपण ती परमार्थासाठी वापरली तर त्याचा आपल्याला चांगला उपयोग होऊ शकतो. म्हणून देहाचे फाजील लाड करू नये. देह झिजवावा आणि देहाचं सामर्थ्य जे आहे, शक्ती जी आहे, ती परमार्थासाठी वापरावी. महाराज एका ठिकाणी फार सुंदर सांगतात. ते म्हणतात, प्रपंचामध्ये आपल्याला दुसऱ्यांसाठी कठोर व्हावं लागतं आणि परमार्थामध्ये मात्र आपल्याला स्वतःसाठीच कठोरपणा घ्यावा लागतो. म्हणजे कसं, परमार्थ करायचा आहे, नामस्मरण करायचं आहे, मग आपल्याला एका जागी बसायचा कंटाळ येतो, पहाटे उठून नामस्मरण करायचा कंटाळ येतो. म्हणून आपण कठोर होऊन स्वतःला उठवलं पाहिजे आणि चल उठ बैस नाम घे असं आपणच आपल्या स्वतःला सूचना केली पाहिजे. रात्री झोपायला उशीर झाला म्हणून मी पहाटे उठणार नाही अशा सबबी आपण सांगूच नाही. रात्री कितीही वाजता जरी झोपला तरी पहाटे त्याच्या नेहमीच्या साधनेच्या वेळेला, नामस्मरणाच्या वेळेला त्याने उठलंच पाहिजे. परमार्थामध्ये सातत्याने करणं आणि नियमितपणाने करणं याला फार महत्त्व आहे. आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांचं काय होतं माहिती आहे का, आम्ही कुठलीही गोष्ट एक 2-4 दिवस करतो. आमचा उत्साह हा 2-4 दिवसच टिकतो. 5व्या दिवशी काय होतं आमचं आम्हालाच कळत नाही. पण होत नाही हे मात्र खरं आहे. अनेक गोष्टी आजपर्यंत मी माझ्या स्वतःसाठी करण्याचा प्रयत्न केला, पण एक 5-6 दिवसापेक्षा जास्त सातत्य टिकतच नाही. हा माझा अनुभव आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण फार आळशी असतो. त्यात मी तरी फार झोपाळू आहे. मला केव्हाही झोपायला आवडतं आणि पहाटेच्या छान साखर झोपेमध्ये असताना मस्तपैकी झोपून राहायचं सोडून कोण उठतंय आणि काय ते कटकट नाम घ्या नाम घ्या असं आपल्याला वाटतं. आणि आपला आळस जो आहे, आपला निरुत्साह जो आहे, तोच आपल्याला आपल्या साधनेपासून वंचित करतो. म्हणून महाराज काय म्हणतात की आपण आपल्या शरीराचे फाजील लाड करू नये, देहाला सोकावून ठेवू नये आणि परमार्थामध्ये आपण स्वतःशीच कठोर व्हावं आणि देहाला उठवावं, नाम घ्यायला बसवावं. नाही का, एकादशी आहे म्हणून एकादशी दुप्पट खाशी असं न होता एकादशीच्या दिवशी कमीत कमी आहार घेऊन मर्यादेनेच खाऊन जास्तीत जास्त नामस्मरण व्हावं किंवा जास्तीत जास्त ईश्वर स्मरणामध्ये आपण वेळ घालवावा असं महाराज म्हणतात. शरीराला एक प्रकारचं वळण लावलं पाहिजे, नाही का. आता 111वी ओवी आपण बघूया. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, येथ नेणावया हेची कारण, जे इंद्रिया आधीनपण, तेही आकळी जे अंतःकरण, म्हणून भ्रमे. या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज जणू काही आपल्याला सगळ्या वेदांताचं मर्मच सांगतात.
ते म्हणतात आत्मा जर आपल्याच शरीरामध्ये आतच आहे, मग त्याचं ज्ञान आपल्याला का होऊ नये? आणि मग त्याचं कारण काय असेल बरे? तर त्याचं कारण ते देत आहेत, येथ नेणावया हेची कारण जे इंद्रिया अधीनपण. महाराज काय म्हणतायत? आपलाच आत्मा, आपलाच परमात्मा आपल्या देहामध्ये, आपल्या हृदयामध्ये आतच असून आपल्याला तो का कळत नाही? त्याचं कारण असं की आपण सगळेजण इंद्रियांच्या अधीन असतो, इंद्रियांना वश झालेला असतो. आणि मग त्यामुळे काय होतं की आपल्याला विषय, वासना, विकार या गोष्टी आवडू लागतात आणि आपण भ्रमामध्ये राहतो. तेही आकळी जे अंतःकरण, नाही का? काय होतं की इंद्रियांच्या अधीन झाल्यामुळे आपलंच अंतःकरण आपल्याला कळत नाही आणि म्हणून आपल्याला आतच परमात्मा आहे हे समजत नाही. मग आता इथे महाराज काय म्हणतायत? आपण आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवला पाहिजे. जितेंद्रिय झाल्याशिवाय आपल्याला परमार्थ साधणार नाही. आणि सगळ्यात मुख्य इंद्रिय कुठलं असेल तर जीभ. जिभेची 2 कामं आहेत, खाणं आणि बोलणं. महाराज म्हणतात या दोन्ही गोष्टी जर आपण आवरल्या, नाही का, म्हणजे कमीत कमी खाल्लं तर आपल्याला त्रास होत नाही, आपल्याला आजारपण येत नाही, आपल्याला बाधत नाही, आपल्याला आळस येत नाही, आपला उत्साह वाढतो. म्हणजे कमी खाण्याचे इतके सगळे फायदे आहेत. आणि कमी बोलण्याचे फायदे असे की कमी बोलण्यामुळे आपलं कुठंही मतभेद होत नाहीत, आपल्यामुळे कुणी दुखावलं जात नाही, कुणाबद्दल आपल्याला वाईट बोलावं, निंदा करावी अशी इच्छा होत नाही. बोलणं कमीत कमी मोजकं आणि जेवढं जरुरीचं आहे तेवढंच असावं. ज्याने जीभ जिंकली त्याने निम्मा परमार्थ साधला, असं गोंदवलेकर महाराजांचं अगदी प्रसिद्ध वाक्य आहे. गीतासुद्धा पुढे म्हणते की रसवर्जम रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. म्हणजे परमात्म्याचं दर्शन झालं की मगच आपली जिभेची हाव जाते. ज्याने जीभ जिंकली नाही आणि जर तो परमार्थ करतो म्हणू लागला तर ते सगळं ढोंग ठरेल किंवा खोटेपणा ठरेल. नाथ महाराज म्हणतात जव रसना नाही जिंकली तव जितेंद्रिय ही मिथ्या बोली. नाही का? ज्याने आपली रसना म्हणजे जीभ जिंकली नाही आणि तो जर स्वतःला जितेंद्रिय म्हणू लागला तर हा खोटेपणा ठरेल, मिथ्या होईल, दंभ होईल. इंद्रिये आवरली नाहीत आणि जिभेवर ताबा मिळवला नाही तर सगळ्याच गोष्टी खोटेपणाच्या ठरतात. तुम्ही भले जीभ आवराल परंतु आतमध्ये इच्छा होणं किंवा लहर येणं, वृत्ती होणं हे सुद्धा आवरता आलं पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण प्रत्यक्ष भोजन करण्याच्या अगोदर वास घेऊनच तृप्त झालेले असतो आणि या वासामुळेच माणसांना वासना निर्माण होतात आणि अन्नावर वासना बसली की आपल्याला अस्वस्थ होतं. काय खातो आहे हे पण कळत नाही. वास चांगला आला रे आला की जिभेला आपल्या पाणी सुटतं आणि केव्हा एकदा मी खातोय असं होऊन जातं. म्हणून वास आणि जिभेचा स्पर्श या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असतात.
वास आला रे आला की मन आपलं तिकडं जातं आणि मनातल्या मनातच आपण तो पदार्थ खाऊन मोकळे होतो. म्हणजे मनाने जरी खाल्ला तरी आपण भ्रष्ट झालो असं समजा, असं सगळे संत सांगतात. आणि साधन करणाऱ्या माणसांनी या गोष्टी फार जपाव्या लागतात. जरी वास आला तरी आपण निर्वासन व्हायचं असतं. आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची वासना उठू द्यायची नाही. डोळ्यांना सगळं चांगलं चांगलं पाहावंसं वाटतं, कानांना सगळं कौतुक ऐकावंसं वाटतं, स्तुती ऐकावीशी वाटते, नाकाने सुंदर सुवास घ्यावा असं वाटत असतं, जिभेने चांगले चांगले पदार्थ खावे असं वाटत असतं, आणि त्वचा किंवा हाताने स्पर्श करून आपल्याला सगळ्या मऊ गुबगुबीत गोष्टी आपल्याला वाट्याला याव्या असं वाटत असतं. म्हणून आपली जी 5 ज्ञानेंद्रिये आहेत त्या 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय आहेत: शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आणि बऱ्याच वेळेला आपण या 5 विषयांच्या वासनांमध्येच अडकलेले असतो. आणि म्हणून ज्याने आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवला त्याच्याच वासना त्याच्या ताब्यात असतात. अन्यथा या वासना आपल्याला साधना करू देत नाहीत. आपण कोणत्या इंद्रियाच्या अधीन आहोत हे ज्याने त्याने तपासावे, नाही का? मी डोळ्यांच्या आहारी गेलो आहे का? मला चांगलं चांगलं पाहायला, सौंदर्य पाहायला आवडतं का? मी कानांच्या आहारी गेलो आहे का? मला माझं स्वतःचं कौतुक ऐकायला आवडतं का? मला माझी स्तुती प्रिय आहे का? मी जिभेच्या आहारी गेलो आहे का? मला सतत खाण्याबद्दलच विचार मनात येतात का? मला हाताने मऊ गुबगुबीत स्पर्श आवडतात का? मला नाकाने चांगल्या प्रकारचे सुवास घ्यायला आवडतं का? अशा प्रकारे ज्याने त्याने स्वतःला तपासावं आणि आपण कोणत्या इंद्रियाच्या आहारी गेलेलो आहोत आणि कुठलं इंद्रिय आपल्या ताब्यातून बाहेर गेलेलं आहे याचा शोध घ्यावा. तुकाराम महाराज म्हणतात, डोळे फार घात करतात. कारण डोळ्यांनी जे काही पाहतो त्यामुळे आपल्या वासना तीव्र होतात. आणि स्त्रीचं सौंदर्य पाहिलं, एखादी सुंदर स्त्री दिसली की आपल्या मनामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय होत असेल तर कामवासना जागृत होते आणि त्या स्त्रीचा उपभोग घ्यावा असं आपल्याला वाटून जातं. आणि म्हणून डोळे हे फार मोठे घातक आहेत असं सगळ्याच संतांचं म्हणणं आहे. तुकाराम महाराजांनी स्पष्टच लिहिलेलं आहे, हे देवा, पापाची वासना नको दाऊ रे बाबा, त्याहुनी आंधळा बराच मी. नाही का? माझ्या डोळ्याला सुंदर स्त्री दिसली की पापाच्या वासना माझ्या मनामध्ये येतात. आणि हे देवा, तू या पाप वासना माझ्या डोळ्यांना दाखवूच नकोस, त्यापेक्षा मी आंधळा असणं हे बरं आहे. म्हणजे डोळे आपला किती घात करतात पहा. खाण्यामुळे तर आपला घात होतोच होतो. खाण्यामुळे आपण आजारी पडतो, खाण्यामुळे आपल्याला आळस चढतो, खाण्यामुळे आपला उत्साह मावळतो, आपल्याला झोप येते, आपल्याला काहीच करू नये असं वाटतं, सुस्ती येते. आणि बोलण्यामुळे माणसं दुखावली जातात, लोकांची मनं दुखावली जातात, आपले संबंध विनाकारण वाईट होतात, वितुष्ट येतं, आपल्यामध्ये अडथळे येतात, लोक आपल्यापासून दूर जातात, लोक आपल्याला टाळतात. अशा प्रकारे बोलण्यामुळे अनेक प्रकारचे घात होतात. म्हणून काही वेळेला बघा,
की एखादी गोष्ट चांगली दिसली की ती आपल्याला उचलावीशी वाटते, पळवून न्यावीशी वाटते, चोरी करावीशी वाटते. यासुद्धा वासनाच आहेत बरं का. एक अत्यंत श्रीमंत आईबापाचा मुलगा सहज म्हणून बँकेत गेला होता आणि एक म्हातारी आपल्या जवळच्या नोटा मोजत बसलेली होती आणि तिने 100 रुपयाच्या बंडलचे 2-3 गठ्ठे आपल्यासमोर ठेवले होते. आता हा श्रीमंत आईबापाचा मुलगा, याला काही कमी होतं का? परंतु जाता जाता त्या म्हातारीचं लक्ष दुसरीकडे वेधून त्याने 100ची 2 बंडलं तिच्या समोरून उचलली. आता काय म्हणावं याला, नाही का? म्हणजे चांगल्या घरातल्या माणसांनासुद्धा, श्रीमंत आईबापांच्या मुलांनासुद्धा चोरी करावी हा मोह होतो. म्हणून सगळेच संत म्हणतात की वासना आवरणं हे फार कठीण आहे, त्यातही इंद्रियांवर ताबा मिळवणं फार कठीण आहे, नाही का? तुकाराम महाराज म्हणतात, निंदेचे श्रवण नको माझ्या कानी, बधीर करुनी ठेवी देवा. हे देवा, मला जर कानानी माझ्या आवडत्या दैवताविषयी निंदा ऐकायला मिळत असेल तर त्यापेक्षा मी बहिरा असलेला काय वाईट आहे. म्हणून इंद्रियांवर ताबा मिळवणं आणि इंद्रियांच्या अधीन होणं या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत आणि इंद्रियांवर ताबा मिळवला पाहिजे आणि इंद्रियांच्या अधीन होणं हे थांबवलं पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान की जय.